सदस्य व्हायचं आहे, ज्याला महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी राज ठाकरे साहेबांचं आगमन होतंय, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आगमन करायचं. धन्यवाद बाबासाहेब. यांच्या आगमनाची आपण सारेजण प्रतीक्षा करत होतो ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरुणाचा आणि मराठी मनाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे. दरम्यान माननीय अविनाश अभ्यंकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. ज्यांच्या आगमनाचे आपण सारेजण डोळ्यात प्राण आणून वाट बघत होतो ते आपल्या सगळ्यांचे मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे. राजसाहेब ठाकरे आगे बढो. मी राजसाहेबांना विनंती करेन की महाराष्ट्राचा आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी माजी आमदार आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं. ज्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारेजण उत्सुक आहात, तर तो मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण राजसाहेबांचं स्वागत करूया. आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत या ठिकाणी आपण पूर्ण करावं. मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. कुणी या ठिकाणी गोंधळ करू नये. शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे. ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या. समोर बसून घ्या. इथं चला समोर बसून घ्या. कुणीही गोंधळ करू नका. समोर बसून घ्या. शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही, हात वरती दिसत नाही. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की लाल